हॅलो स्टुडंट, इराचा सेशन नंबर 8 कसा सॉल्व करायचा ते पाहूया. टायपिंग प्रॅक्टिस. नेक्स्ट पार्ट आहे सेल्फ पाथ लर्निंग. यामध्ये बघा 8 क्वेश्चन आहेत. You have reached the end of the assignment. You have learnt what are operating systems and application programs, functions of an operating system, and common features of operating systems and application programs. हॅलो स्टुडंट, सेशन नंबर 8 मधील डू इट युअरसेल्फ कसे सॉल्व करायचे ते आपण पाहूया. Sort the icons on the desktop according to atom type by clicking the right button of the mouse and select sort by option. तर इथे डेस्कटॉपवर राईट क्लिक करा, सॉर्ट बाय, आणि या ठिकाणी ॲटम टाईप यावरती क्लिक करायचे आहे. क्रिएट अ न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट ऑन युअर डेस्कटॉप अँड नेम it as my document by clicking the right button of the mouse. हे बघा, या ठिकाणी राईट क्लिक करा, न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट, हे टेक्स्ट फाईल क्रिएट होईल. माय डॉक्युमेंट हे सिलेक्ट करा, कंट्रोल सी च्या सहाय्याने कॉपी करता येते. या माय डॉक्युमेंटवरती राईट क्लिक करून रिनेम करा, किंवा हे असं डबल क्लिक करून पण आपल्याला हे सिलेक्ट करता येतं, आणि या ठिकाणी कंट्रोल व्ही करा. यस, इथे ऑलरेडी माय डॉक्युमेंट नावाची फाईल होती, त्यामुळे आपल्याला ते नाव ऑलरेडी आहे असं दाखवलं जातंय. ओपन डिस्प्ले सेटिंग, यूज शॉर्टकट ड्रॉप डाऊन मेनू और कॉन्टेक्स्ट मेनू बाय क्लिकिंग द राईट बटन ऑफ द माउस. इथे राईट क्लिक करा आणि या ठिकाणी डिस्प्ले सेटिंग यावरती क्लिक करायचे आहे. देन सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे ओपन पर्सनलाइज सेटिंग, यूज शॉर्टकट ड्रॉप डाउन मेनू और कॉन्टेक्स्ट मेनू बाय क्लिकिंग द राईट बटन ऑफ द माउस. तर परत इथे डेस्कटॉपवर राईट क्लिक करा आणि इथे पर्सनलाइज सेटिंग यावरती क्लिक करायचे आहे. देन सबमिट. चेंज द साइज ऑफ द आयकॉन्स अवेलेबल ऑन द डेस्कटॉप टू लार्ज. डेस्कटॉपवर जे आयकॉन आहेत त्यांची साईज आपल्याला लार्ज करायची आहे. बाय क्लिकिंग द राईट बटन ऑफ द माउस. माउसचे राईट बटन डेस्कटॉपवर प्रेस करा आणि व्ह्यूमध्ये लार्ज आयकॉन्स. तर हे असे आयकॉन्सची साईज आपल्याला मोठी झालेली दिसेल.
Submit. To set the time, click on the Start button on the taskbar. Then locate and open the Windows System folder. Open the control panel and set desired time. इथे स्टार्ट बटनवर क्लिक करा. विंडोज सिस्टीम फोल्डर ओपन करायचा आहे आपल्याला. हे स्क्रोल करा. यामध्ये बघा विंडोज सिस्टीम अल्फाबेटिकली असतात. विंडोज सिस्टीममध्ये कंट्रोल पॅनल यावरती क्लिक करायचे आहे. डेट अँड टाईम, चेंज डेट अँड टाईम. इथे डेट टाईम चेंज करायची नाही, फक्त प्रोसेस करायची. टाईम बरोबरच आहे. ओके ओके. सबमिट. इथे टेक्स्ट डॉक्युमेंट आहे, याला मी क्लिक करते. सेंड टू. right click, send to desktop, create shortcut, right click, delete, submit. To hide the taskbar, right click on the taskbar, select taskbar setting and then choose automatically hide the taskbar in desktop mode. तर हा जो टास्कबार आहे याला हाईड करायचे आहे. राईट क्लिक, टास्कबार सेटिंग आणि इथे 2 नंबरचा ऑप्शन आहे ऑटोमॅटिकली हाईड द टास्कबार इन डेस्कटॉप मोड. याला क्लिक करा. सबमिट. ओपन नोटपॅड, टाईप युअर हॉबीज. नोटपॅड ओपन करायचं आहे, त्या ठिकाणी आपली हॉबीज टाईप करायची. देन गो टू फॉर्मॅट टॅब. इथे नेहमीप्रमाणे क्लिक करा, एन प्रेस करा स्टार्ट बटनला क्लिक करून. नोटपॅड ओपन होईल. या ठिकाणी तुमची हॉबीज टाईप करा. हॉबी टाईप करून झाल्यानंतर त्याला सिलेक्ट करायचं आहे. फॉर्मॅट, फॉन्ट, या ठिकाणावरून कोणताही फॉन्ट घ्या. फॉन्ट स्टाईल कोणती सुद्धा घेऊ शकता आणि फॉन्ट साईज ओके. डिसिलेक्ट करा, देन सबमिट. ओके. डू इट युअर सेल्फ नंतर नेक्स्ट पार्ट आहे नॉलेज चेक. स्टार्ट. नेक्स्ट. नॉलेज चेकमध्ये बघा 10 क्वेश्चन आहेत, तर ते आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व करूया. नॉलेज चेक नंतर लास्ट पार्ट आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. प्रोग्राम
programs that automatically start and operate as a part of your browsers are called plugins. म्हणजे त्यांना आपोआप सुरू होणारे प्रोग्राम्स असे म्हणतात. नेक्स्ट बघा, एव्हरी डे you receive email message from unknown senders. What is the term for this type of security threat? म्हणजे तुम्हाला अननोन सेंडर्सकडून जर मेसेज येत असतील तर त्यांना स्पॅम असं म्हणतात. नेक्स्ट आहे, parents can use this type of program to block access to selected websites. तर या ठिकाणी आहे फिल्टर. Attachment to email message can be documents or images. Attachment म्हणजे कुठलेही डॉक्युमेंट असू शकते किंवा इमेजेस असू शकतात. ओके, थँक्यू.